गणेशजी, मला त्याच संदर्भात हा एक प्रश्न विचारायचा होता की आर्थिक उद्दिष्ट ठेवणं गरजेचं का आहे? बघा, जर तुमचे आर्थिक उद्दिष्टच ठरलेले नसतील तर आपण काहीच करू शकत नाही. उदाहरणार्थ, जर तुम्हाला मुंबई ते चेन्नई असा प्रवास करायचा आहे, बरोबर आहे, तर तुमचं उद्दिष्ट काय, तुम्हाला चेन्नईला जायचं आहे. मग जर चेन्नईला जायचं आहे तर तुमची तयारी कुठपासून चालू होईल? प्रवास कसा करायचा आहे, बाय ट्रेन की बाय प्लेन, बरोबर आहे, किती दिवसाचा करायचा आहे, त्याच्यासाठी खर्च किती लागणार आहे, हे जर तुम्ही उद्दिष्ट ठरवताय तर त्याच्या मागची ही सर्व तयारी आहे. त्याच पद्धतीने जेव्हा तुम्ही फायनान्शियल गोल्स जे ठेवता तर त्याच्यासाठी तुमची तयारी असणं गरजेचे आहे. फायनान्शियल गोल्स तुमचे काही असू शकतात, तुमच्या गरजेनुसार, तुमचं जे लाईफस्टाईल आहे त्यानुसार तुम्ही ते सेट करू शकता, बरोबर आहे. पण त्यासाठी जी तयारी करावी लागते ती महत्त्वाची आहे. एक तर त्याच्यासाठी तुम्हाला डिसिप्लिन ठेवावं लागतं, त्याच्यामध्ये सातत्य ठेवावं लागतं, त्याच्यामध्ये तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग एक आहे, ज्याच्यामध्ये तुमचा लाईफ इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. नुसतं लाईफ इन्शुरन्स असणं गरजेचं नाही, तो एक बऱ्यापैकी किंवा एक सक्षम लाईफ इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. जसं बरेच म्हणतात मेरे पास बहुत इन्शुरन्स आहे, माझ्याकडे खूप इन्शुरन्स आहे. अरे खूप म्हणजे किती, याची कधी तुम्ही पडताळणी केलात का? बऱ्याच वेळा इन्शुरन्सची पॉलिसी असते 1 लाख 2 लाख किंवा 5 लाख, तर त्याच्यामध्ये काही होणार आहे का याचा विचार सुद्धा आपण करायला पाहिजे. त्याच्यानंतर फायनान्शियल प्लॅनिंग करताना तुम्हाला हेल्थ इन्शुरन्सबद्दल पण विचार करायला हवा. तुमच्या आरोग्याचं उद्या काही बरं वाईट झालं तर त्याची नुकसान भरपाई तुम्ही कशी करणार आहात. त्याच पद्धतीने वेल्थ क्रिएशन करायची आहे, त्याच्यासाठी तुम्ही काय पर्याय निवडताय. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या एकमेकांशी कनेक्टेड आहेत आणि हे तुमचं आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुम्ही ह्या गोष्टीचा सुद्धा विचार करायला पाहिजे. नाही तर काय होईल, तुम्ही एक आर्थिक ध्येय ठरवलेलं आहे परंतु ह्या गोष्टी जर मध्ये आल्या तर तुमच्या आर्थिक ध्येयापर्यंत तुम्ही जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टींवरती सुद्धा काम करणं किंवा याचं सुद्धा प्लॅनिंग करणं महत्त्वाचं आहे. त्या म्हणूनच आपण म्हणतो की आर्थिक गोल तुमचे साध्य करणं खूप गरजेचे आहे. प्रत्येकाचे आर्थिक गोल हे वेगवेगळे असतात किंवा असू शकतात, पण त्याच्यासाठी जो मागचा रोडमॅप आहे तो तयार करणं गरजेचं आहे. म्हणून आपल्या आयुष्यात आणि आपण जे सर्व काही करतो आहोत, जसं मी सुरुवातीलाच सांगितलं होतं, बरेचसे लोक म्हणतात की पैसा हा मोहमाया आहे, पैसा काहीच नाही, सर्व दुःखाचं मूळ कारण हा पैसाच आहे. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या नकारात्मक गोष्टी आहेत. तर आपण हा नकारात्मक जो विचार आहे तो आपण बाजूला ठेवला पाहिजे. पैशाने आपण काय करू शकतो, समृद्ध जीवन कसं जगू शकतो, आपण आपल्या मुलांचं फ्युचर कसं बनवू शकतो, असा विचार करावा. म्हणूनच आर्थिक गोल किंवा फायनान्शियल प्लॅनिंग हा आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे. तर मंडळी, जीजी वेलचे डिरेक्टर गणेश मोहन गायकवाड यांच्याबरोबर आपली ही चर्चा अथंगपणे चालू राहिलेली आहे आणि ह्या मागच्या काही एपिसोडमध्ये किंवा मागच्या चर्चासत्रामध्ये आणि या चर्चासत्रामध्ये आपण बरेचसे तुमच्या मनातले प्रश्न आपण इथं त्यांना विचारलेले आहेत आणि त्यांची उत्तरं पण त्यांनी फार चांगल्या पद्धतीने अतिशय सोप्या भाषेत वेगवेगळ्या उदाहरणातून तुम्हाला दिलेली आहेत. मंडळी, पैसा सगळं काही नाही असं मानणारी बरीचशी मंडळी आहेत, पण पैसा फार महत्त्वाचा आहे हेही तितकंच खरं. त्यामुळे या पैशाच्या संदर्भात सगळ्यांनी प्रामुख्याने विचार करायला पाहिजे की आपण तो पैसा जमा करायला पाहिजे, त्याचा वापर करायला पाहिजे, तो वाढवायला पाहिजे, तो वाटायला पाहिजे. जे गणेश मोहन गायकवाड यांनी 4 वा संदर्भात गेल्या सेशनमध्ये आपल्याला सांगितलं, तर तो वाढवा, वापर करा, वाचवा, पैसा वाचवा, वाढवा, त्याचा वापर करा आणि वाटा. तर हे जे 4 वा आहेत तर ते 4 वा आपल्या आयुष्यात यायला हवेत. बरीचशी मंडळी म्हणतात की पैसा सगळं काय नाही आहे, मान्य, पण पैसा तितकाच महत्त्वाचा आहे हेही तितकंच खरं. तर मंडळी, आत्ता झाली थांबण्याची वेळ. आपण गेल्या 1-2 सेशनमध्ये किंवा या चर्चासत्रामध्ये आपण बऱ्यापैकी वेगवेगळ्या विषयावरती इक्विटी शेअर म्हणा किंवा शेअर मार्केट म्हणा किंवा म्युच्युअल फंड म्हणा किंवा वेगवेगळ्या ह्याच्यावरती इन्शुरन्स पॉलिसीवरती आपण चर्चा केलेली आहे आणि त्याच्या संदर्भातले जे तुमचे प्रश्न आहेत तेच हे प्रश्न आम्ही इथं घेण्याचा प्रयत्न केला. जे प्रश्न तुमच्याकडून आले होते आणि त्या प्रश्नांची फार समर्पक आणि अतिशय योग्य अशी उत्तरं आणि फार चांगल्या उदाहरणातून ती तुमच्यासमोर देण्याचा प्रयत्न गणेशजींनी केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला या यूट्यूबचं आमचं जे चॅनल आहे त्याच्यावरती तुम्ही ते प्रश्न विचारू शकता किंवा आमच्या या चॅनलच्या खाली
एक कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ते प्रश्न विचारू शकता किंवा त्या गणेश मोहन गायकवाड जे आहेत त्यांचा नंबर आपल्याला मिळू शकेल. तुम्ही डायरेक्ट त्यांना हे करू शकता, तुमच्या सूचना आम्हाला देऊ शकता. तर मंडळी, तुम्हाला आमचा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच चर्चासत्रामध्ये. तोपर्यंत घेऊया विश्रांती. धन्यवाद.